नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघूया बेंटो केकसाठी किती प्रीमिक्स घ्यायचं, किती क्रीम घ्यायचं आणि टीन किती इंचाचा घ्यायचा, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी इथे 80 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे आणि आता त्यात आपल्याला थोडं पाणी ॲड करून त्याचं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि पातळ पण ठेवायचं नाही. आणि यात आता आपल्याला हाफ टेबलस्पून एवढं ऑइल टाकून घ्यायचं आहे. आणि ऑइल हे आपल्याला ज्याला स्मेल नाही असं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचं वगैरे ऑइल घ्यायचं नाही आहे, नॉर्मल सनफ्लॉवर वगैरे ऑइल घ्यायचं आहे. आणि ते टाकून पण आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे ओतून घेऊया एका 2.5 इंचाच्या टीनमध्ये. 2.5 इंचाचा टीन जर तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे पण नाही आहे, तर मी एक साधं आपला घरगुती डबा आहे तो घेतलेला आहे आणि त्यात हे बॅटर ओतून त्याला टॅप करून घेतलेला आहे. तर आता मी याला बेक करायला ठेवणार आहे एका पातेल्यामध्ये. तर माझ्याजवळ एक दुसरा पण केकची ऑर्डर होती, तर मी दोन्ही एकाच वेळेस लावले, तर आपल्याला 20 मिनिटे बेंटो केक बेक व्हायला लागतात. तर केक बेक होईल तोपर्यंत आपण क्रीम करायला घेऊया. तर क्रीम आपल्याला इथे 100 ग्रॅम घ्यायचं आहे आणि क्रीम हे आपल्याला एकदम लिक्विड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. तर आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये येण्यासाठी क्रीम हे 5-6 तास आधी किंवा ओव्हरनाईट तरी क्रीम हे फ्रीजमध्ये काढून ठेवायचं आहे. तर जर आपलं क्रीम हे चिल्ड असेल तरच आपलं क्रीम हे व्यवस्थित छान बीट होईल आणि आपला केक हा छान सेट होईल आणि त्याची टेस्ट पण खूप सुंदर लागेल. तर तुम्हाला जर क्रीमबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर मी एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे क्रीमबद्दल, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. क्रीम हे आपल्याला सुरुवातीला कमी स्पीडवर करायचं आहे 1 ते 2 मिनिटं आणि नंतर आपल्याला ते हाय स्पीडवर करायचं आहे होईपर्यंत. क्रीम बीट करण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटे लागतात. तर हे बघा आता क्रीम बरंच घट्ट झालेलं आहे आणि क्रीममध्ये आपल्याला बघा लायनिंग पण दिसायला सुरुवात झाली आहे. तर आपल्याला क्रीम हे परफेक्टच बीट करायचं आहे, कारण त्यामुळेच आपल्या केकला परफेक्ट फिनिशिंग येईल. तर हे बघा इथे परफेक्ट आपलं क्रीम बीट झालेलं आहे. तर आता हा माझा केक रेडी झालेला होता, तर मी याला काढून घेऊन थंड होऊ दिला आहे. आणि आता आपण त्याला सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि त्याला टॅप करून काढून घेऊया. आणि केक हा पूर्णपणे थंड झाल्यावरच त्याला डिमोल्ड करायचा, आधी केला तर तो तुटू शकतो. तर हे बघा आता आपला केक रेडी आहे. तर आता याच्या मी 3 लेअर करून घेणार आहे. तर सुरीच्या सहाय्यानेच मी याच्या 3 लेअर करणार. पहिले आपल्याला कडेला त्याला कट द्यायचे आहेत, म्हणजे त्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. नंतर असं फिरवून त्याला मधोमध सुरीने कापून घ्यायचं आहे. तर हे आपल्या परफेक्ट इथे 3 लेअर कंप्लीट झालेले आहेत. आता आपण हा केक केलेला होता मिक्स फ्रूट फ्लेवरमध्ये. तर आता मिक्स फ्रूटचं क्रश वापरलेलं आहे मी इथे. तर मी काय केलं आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडं क्रश टाकलेलं आहे मिक्स फ्रूटचं, जेणेकरून मी इथे इसेन्स वगैरे काही फ्लेवर द्यायला वापरलेलं नाही आहे. तर मी पाण्यात म्हणजे जो केक मी बनवते त्या केकचं क्रश मी पाण्यात मिक्स करते, त्याने मी सोपिंग करते, म्हणजे जेणेकरून आपल्या स्पॉन्जला पण तो फ्लेवर येऊन जाईल. तर मी इथे जी मधली लेअर आहे ती ठेवून घेतली आहे, त्याला सोप केलेलं आहे आणि त्यावर आता एक क्रीमची लेअर देऊन द्यायची आहे. त्यावर आपल्याला क्रश टाकून त्याला पण व्यवस्थित आपल्याला सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला सर्वात टॉपची जी लेअर होती ती उलट्या साईडने ठेवायची आहे. ती सरळ साईडने ठेवली तर त्याला डोम शेप येईल, म्हणून ती उलटी ठेवायची आहे. आणि त्याला अजून आपण याने सोप करून घेतलं आहे आणि अजून एक क्रीमची लेअर दिलेली आहे. आता आपण अजून क्रश टाकूया. तर आता आपल्याला क्रश टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. आणि नंतर यावर आपल्याला तिसरी लेअर ठेवायची आहे, जी टीनमध्ये सर्वात खाली होती, कारण की ती सर्वात प्लेन असते, म्हणून आपल्याला ती सर्वात वरच्या साईडने ठेवायची आणि त्याचा बटर पेपर रिमूव्ह करायचा आहे आणि त्याला पण आपल्याला सोप करून घ्यायचं. तर आता आपल्या ह्या बेंटो केकच्या लेअरिंग कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला साईडने थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे आणि वर पण थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक एक क्रमकोट होऊन जाईल. आणि क्रॅपरच्या सहाय्याने त्याला फिनिशिंग देऊन द्यायची आहे. आणि जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जिथे क्रीम आपल्याला वाटते की इथे कमी आहे तर तिथे आपण पॅलेट नाईफच्या सहाय्याने पुन्हा क्रीम लावू शकतो थोडं. आणि असं आणि याला आपण आता बेसवर काढून घेऊया. आता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून सर्व साईडने क्रीम लावून घेत आहे, जेणेकरून आपल्या केकला एकदम फिनिशिंग छान येईल. वरून पण मी क्रीम लावून घेत आहे आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने वरून त्याला फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशीच आपल्याला साईडने जे आपलं क्रॅपर आहे त्याने फिनिशिंग द्यायची आहे. आणि जे पण एक्स्ट्राचं क्रीम आहे ते आपल्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आणि जिथे आपल्याला वाटते की थोडं क्रीम लावायचं तिथे आपण लावू पण शकतो. तर आता हा आपला केक एकदम रेडी आहे. आणि आता मी व्हाईट क्रीममध्ये थोडासा पिंक कलर
मिक्स केलेला आहे आणि त्याला वरच्या साईडने असा लावून घेत आहे आणि मग थोडा म्हणजे डार्क शेड, थोडा लाईट शेड आणि पॅलेट नाईफने असं पॅटर्न एक तयार केलेला आहे. तर आता आपल्याला हा केक बॉक्समध्ये ठेवायचा आहे. तर बॉक्समध्ये आपल्याला हा डायरेक्ट ठेवायचा नाहीये. तर आपल्याला त्या आकाराचा जो बटर पेपर असते तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर बटर पेपरवर ठेवून तो नंतर बॉक्समध्ये ठेवायचा किंवा अशा शीट्स पण अवेलेबल आहेत, तर त्यावर पण आपण ठेवून आपण तो बॉक्समध्ये ठेवू शकतो. तो आपल्याला दोन्ही हाताने अलगद उचलून बॉक्सवर ठेवायचा आहे आणि आता मी त्यावर हॅपी बर्थडेचा मेसेज लिहून घेत आहे. तुम्ही ज्या ओकेजनसाठी तो केक बनवला असेल तुम्ही तसा त्यावर मेसेज लिहून घेऊ शकता. तर मी हॅपी बर्थडे आणि बर्थडे गर्लचं नाव असं लिहून घेतलेलं होतं त्यावर आणि नंतर आणि आता मी त्याला साईडने थोडेसे कलरफुल स्प्रिंकल्स लावून घेत आहे आणि नंतर मी त्याच्यावर थोडे व्हाईट स्प्रिंकल्सने त्याला डेकोरेट करून घेत आहे. तर या केकचे वजन इथे 200 ग्रॅम पर्यंत भरते आणि आपण हा केक 150 रुपयाला तरी सेल करू शकतो. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार त्याची प्राइस ठरवू शकता. तर आता आपण या केकला अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी हा जो बेंटो बॉक्स आहे याला एक रिबीन बांधून घेऊ शकतो. तर त्यामुळे या केकचा लुक अजून छान दिसायला लागतो आणि हा केक तुम्हाला कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.